नमस्कार, मी संकेत कदम. मी आज आलो आहे कस्टमरला ऑटोमॅटिक वॉशिंग मशीनचा डेमो देण्याकरिता. कस्टमरला पूर्ण वॉशिंग मशीनबद्दल जानकारी असली पाहिजे. कस्टमरला जास्त बटन असल्यामुळे कस्टमरला डेमो समजत नाही होता. त्यासाठी मला बोलवलं आहे. चला तर आपण सुरुवात करूया डेमो दाखवण्याकरिता. हे आहे पॉवर बटन. त्याने आपली मशीनची पूर्ण पॉवर ऑन होते. आणि हा आहे प्रोग्राम बटनमध्ये तुम्हाला फर्जी मोड दिसेल, जेंटल वूल दिसेल, क्विक वॉश दिसेल, स्ट्रॉंग लेन्स दिसेल, त्यानंतर स्मार्ट रिन्स, सायलेंट, फेवरेट आणि टप क्लीन हे सर्व मोड ह्या प्रोग्रॅममध्ये आपल्याला मिळतील. रेग्युलर लावताना आपल्याला जेंटल मोड लावायचं आहे. क्विक वॉश म्हणजे लहान मुलांचे कपडे, स्ट्रॉंग म्हणजे तुम्हाला जीन्स, जाड गोदडे वगैरे ह्यासाठी स्ट्रॉंग हा ऑप्शन वापरला जातो. त्यानंतर स्मार्ट रिन्स म्हणजे चांगलं वॉश करण्यासाठी तुम्हाला स्मार्ट रिन्स दिलेला आहे. सायलेंट म्हणजे एकदम आवाज थोडा कमी, ह्याच्या मोडमध्ये तुम्हाला फास्ट फिरणार नाही मशीन. त्यानंतर फेवरेट फक्त आवडता म्हणून. टप क्लीन म्हटल्यानंतर त्याच्या आतमध्ये कपडे वगैरे टाकता येत नाहीत. ते फक्त आतमध्ये टपमध्ये साठलेली मळ, घाण, जे बसलेली डस्ट ही साफ करण्यासाठी एक पावडर येते टप क्लिनिंगची. ती पावडर 3 चमचे टाकून आपण स्टार्ट बटन दाबायचं आणि पाणी सुरुवात करणार. मग त्यानंतर ते स्वतःहून 1 तासाचा फंक्शन असतो, तो स्टार्ट होईल. त्यानंतर तुम्हाला दाखवतो, आपल्याला इथे एअर ड्राय म्हणून दिलेलं आहे. एअर ड्रायमध्ये टप ड्राय, नुसता ड्राय, ड्राय प्लस, सुपर ड्राय असे सर्व हे मशीनसाठी मोड दिलेले आहेत. याच्यात तुम्हाला हॉट वॉटर पण आहे आणि कोल्ड वॉटर पण आहे. इनलेट टेम्परेचर आहे, आउटलेट इनलेट आहे. त्यानंतर वॉटर सप्लायचं वॉटर तुम्हाला वॉटर लेवल किती पाहिजे ती वॉटर लेवल पण तुम्हाला मिळणार. एखाद्या वेळेस कमी कपडे असतील तर तुम्हाला वॉटर लेवल ही तुमच्या अंदाजानुसार ठेवायची आहे. किंवा 4-5 कपडे असतील तर तुम्ही रेग्युलर 5पर्यंत ठेवू शकता वॉटर लेवल. 43 मिनिटाचा प्रोग्राम तुम्ही स्टार्ट करू शकता, काय प्रॉब्लेम नाही. सेपरेट वॉश लावता पण येतं याच्यामध्ये. सेपरेट बटन हे 14 मिनिटाचा फंक्शन लागतो. जसं मला नुसतं रिन्स पाहिजे असेल तर रिन्स पण तुम्हाला मिळतं. स्पिन अशा पद्धतीने तुम्हाला हे सगळे फंक्शन याच्या आतमध्ये मिळतात. आपल्याला एखाद्या वेळेस तर फक्त धुतलेले कपडे सुकवायचे असतील तर आपण स्पिनसाठी लावण्यासाठी हे बटन ऑपरेट करू शकतो. आणि हा सिम्बॉल आल्यानंतर आपण स्टार्ट मारायचा. आपण पाहू शकता कशा पद्धतीत ही वॉशिंग मशीन आता स्पिनला लागलेली आहे.